श्री स्वामी समर्थ. आज आहे ना स्वामी लवकर उठला आहे, मस्त असं कुर्ता वगैरे घालून रेडी आहे. त्यानंतर मी सगळे निघालो बाहेर जाण्यासाठी. आणि स्वामीला चंद्रकोर कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा ड्रेस आहे ना कुर्ता स्वामी घालत नव्हता, जबरदस्ती त्याला मी घातले. असे छान छान कपडे असतात नाही, ते आम्हाला आवडत नाही, ते टोचतात म्हणतात. खाज होते मम्मा नको नको बोलतो तो. त्यानंतर आम्ही आलो होतो स्वामींच्या मठामध्ये. आज आहे गुरुवार आणि मिस्टरांना सुट्टी होती. म्हटलं चला खूप दिवसानंतर आम्ही आज गुरुवारी चाललो जातो. आम्ही तर दर संडेला जातो, पण आज गुरुवार आहे म्हटलं चला जावे स्वामींच्या मठामध्ये. नारळ घेतलं, खडेसाखर घेतली आणि स्वामींचं आवडतं फुल चाफ्याचं घेतलं आणि त्यानंतर निघालो मठामध्ये. हा मठ खूप जुना आहे आणि खूप मोठा नाही आहे, आतमध्येच आहे, का घरामध्ये छोटासा मठ आहे आणि खूप छान आहे आणि ते गेल्यानंतर खूप छान वाटतं. आणि ही एक हंबा दिसली स्वामीला, तो तिथंच थांबला स्वामी हंबाजवळच. गुरुवार आहे म्हटल्यानंतर स्वामींच्या मठामध्ये गर्दी तर असणारच, तुम्हाला दिसत असेल चप्पल, त्यामुळे समजत असेल आतमध्ये किती गर्दी आहे ते. आणि हा छोटासा मठ आहे आणि तो आतमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर संबंधासारखं किंवा असं बाहेर काही दिसणार नाही. आणि हा मठ कुठे आहे, तुम्ही जर इथे कधी गेला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. हा मठ स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर जी शांती मनाला आणि जो आनंद भेटतो ना, तो कुठंच भेटत नाही. आणि ह्या मठामध्ये ना खूप देवी देवतांचे फोटो वगैरे आहेत, जर स्वामींच्या पादुका आहेत, तिथं औदुंबरचं झाड आहे आणि खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. स्वामींच्या कितीतरी प्रकारच्या मूर्ती इथं आहेत, प्रत्येक रूपामधले स्वामी महाराज इथं आहेत. इथे बाळमामा पण आहे, अंबाबाई आहे कोल्हापूरची, विठ्ठल रुक्माईचा फोटो आहे. खूप या एका मठामध्ये गेल्यानंतर ना खूप साऱ्या देवी आणि देवतांचे दर्शन होतात, त्यामुळे आम्ही दर गुरुवारी किंवा रविवारी जातोच मठामध्ये. आणि स्वामींनी काहीतरी द्यावे म्हणून मठामध्ये जात नाही मी, स्वामींनी खूप काही दिले मला म्हणून मी मठामध्ये जाते स्वामींचे. आणि हो, मी स्वामी भक्त आहे. आयुष्यात स्वामी आल्याने आयुष्य स्वामीमय झालं. आमचे हे छोटे स्वामी समर्थ ह्या दोघांना पण बाप्पाचं दर्शन घ्यायला खूप आवडतं. स्वामीला स्पेशली आवडतं, कारण स्वामी कुठेही कोणते फोटो दिसू दे, मूर्ती दिसू दे, किंवा जरी पेटलेला दिवा जरी दिसला ना तरी तो नमस्कार करतो बाप्पा म्हणून. आणि आज स्वामी महाराज कसे सगळे किती मस्त दिसतात ना. स्वामी महाराजांकडे एकदा बघितलं आहे ना, असं मन खूप प्रसन्न होतं आणि जे टेन्शन असतं, आपली काळजी भीती असते ना, ते सगळं जातं आपल्या मनातून. आणि खूप छान वाटते ते आल्यानंतर. ते जपमाळ पण असते, आपण जप करू शकतो, ते बसले असतात ना, ते जपमाळ करू शकतो आणि ते आवाज नसतो आणि फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचं चालू असतं. पण हे आमचे ते दोघंही स्वामी समर्थ थोडे मस्ती करत होते, त्यामुळे त्याला उचलून घेतलं आणि छान इकडून दर्शन वगैरे झालं. आणि तिथून आम्ही निघालो लवकरच, कारण गर्दी होती आणि स्वामी राहत नव्हता, कारण लवकर त्याला घेऊन गेले तिकडे, तो राहत नव्हता तिकडे. आणि म्हटलं सगळे जप करता, त्यांना डिस्टर्ब नको, त्यामुळे फारसं काय आम्ही तिथं बसलो नाही, दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. येताना मला त्यांनी श्रीफळ दिलं आज प्रसाद म्हणून. आणि नंतर स्वामीला हवा होता ज्यूस, एका ज्यूस शॉपमध्ये आलो, कारण ऊन खूप होतं आणि मुलांना पण भूक लागली होती. म्हटलं चला ज्यूस पिऊया, का स्वामीला ज्यूस प्यायला खूप आवडतं. कसा पितोय बघा, मोठ्याला आमच्या ना भरवावं लागतं, पण छोटा आमचा खूप शाणा आहे, खूप हुशार आहे स्वामी. आणि त्या स्वतः ही भाजी घेतलेली तुम्ही तर शॉपमध्ये शॉपमध्ये घेऊन जातो, खिचू मम्मा दे माझ्याकडे म्हणून. त्यानंतर आम्ही आलो गिफ्ट शॉपमध्ये. ह्या आम्हाला कोणाला गिफ्ट घ्यायचं नव्हतं, हे मुलांनाच गिफ्ट घ्यायचं होतं, तर समजला हवा होता हा कॅमेरा, तो कॅमेरा घेतला आम्ही. आता ना स्वामी पण ना हट्ट करायला लागला की मम्मा मला हे टॉईज दे, ते टॉईज दे म्हणून. शॉपमध्ये गेल्यानंतर स्वामी शांत बसत होता आणि त्याने स्वतः आपल्यासाठी टॉईज चॉईस केला आणि तो म्हटलं मग हेच हट्टच करत होता की मला देस दे म्हणून.